हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये. तर मंडळी, काल असंच ना मोबाईल बघता बघता मला एक रेसिपी माझ्या समोर आली आणि तिचं नाव म्हणजे काय होतं माहिती का, एखाद्या व्यक्तीचं नाव पनीरला त्या दिलं आहे, पनीरच्या भाजीला. कारण ते भाजी तर एवढी सुंदर होती ना, पण तिचं नाव ऐकूनच माझं डोकं फिरलं. म्हटलं हे असं कसं नाव दिलं यांनी, पनीर खुर्चंद, असं कसं नाव असू शकते ना एखाद्या भाजीचं. पण म्हटलं ही रेसिपी तर दिसते भारी, म्हटल्यावर आपण केलीच पाहिजे. त्यामुळे आज मस्त अशी मी पनीर खुर्चंद बनवली. तुम्हालासुद्धा आवडेल बरं का ही रेसिपी, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की बघा. मस्त अशी रेसिपी ही दिसते, जेवढी छान ना तेवढी खाण्यासाठी सुद्धा छान लागते आणि बनते एकदम 15 ते 20 मिनटामध्ये. याच्या काही मसाले वगैरे बनवायचे नसल्यामुळे पटापट बनवून तयार होते. त्यासाठी आपण इथं 1 शिमला मिरची, 1 टोमॅटो आणि 1 कांदा घेतलेला आहे. सगळ्याचे आपण पातळ एकदम स्लाईस करून घ्यायचेत. ही भाजी आपण जास्त वेळ शिजवणार नसल्यामुळे ना ह्याचे पातळ पातळ स्लाईस केले तर त्याच्यामध्ये ते पटकन शिजून जातील. त्यामुळे सगळ्या भाज्यांचे नाही, या तिन्ही भाज्यांचे आपण एकदम पातळ स्लाईस करून घ्यायचेत. आता माझं शिमला मिरचीचं झाले स्लाईस करून, कांदा झाला आहे, टोमॅटोसुद्धा एकदम पातळ स्लाईस करून घेणार आहे. आणि टोमॅटो ना पिकलेला घ्या, म्हणजे तो पटकन त्याच्यामध्ये शिजून जाईल. आता हे सगळं तयार झाल्यानंतर आपण आता त्याच्यासाठी ना आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेणार आहे. ह्या भाज्या आता आपण बाजूला ठेवूया आणि आपण आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेऊया. या पेस्टमुळे मस्त टेस्ट आपल्या भाजीला लागणार आहे. आणि आता मसाले घेऊया. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट केली होती ती, धने पावडर 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, चिमूटभर नव्हे चवीपुरतं मीठ, 1 चमचा आपलं बेसन, 1 चमचा लाल तिखट आणि वरून आपण मस्त अशी कसुरी मेथी घातली आहे. आणि सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. अर्धी वाटी दही घातलं आहे बरं का, ते सांगायचं राहिलं. आणि वरून 1 चमचा तेल घातले. छान असा हा मसाला एकदम मस्त असा मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये आपण आपलं पनीर ना मॅरिनेट करणार आहोत. त्यामुळे एकदम छान असा मसाला आपण आधी त्याचा बनवून घ्यायचा आहे. मसाला थोडासा जास्त झाला आहे ना, पण त्याच्यासाठी ना म्हणजे आपण ज्या भाज्या वगैरे बनवल्यात ना त्यासुद्धा आपण याच्यामध्ये घोळवणार असल्यामुळे मसाला थोडासा जास्तीचाच करा. पनीर छान असं त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने पनीरला छान असं हे मसाल्याचं कोटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर या भाज्या आहेत त्या भाज्यासुद्धा आपण याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि राहिलेला सगळा मसाला या आपल्या भाज्यांना कोट करून घ्यायचा आहे. आता आपण इथं पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये 1 पळी तेल घातले आणि त्यामध्ये पनीर घातलं आहे. दोन्ही बाजूने छान असं हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. चांगला लालसर कलर येईपर्यंत आपण पनीरला दोन्ही बाजूने फ्राय करायचं आहे. खूप जास्त करपवू नका किंवा काळपट होऊन देऊ नका, पण छान लालसर खरपूस असं आपलं हे पनीर भाजून घ्यायचं आहे. मस्त असं पनीर आपलं भाजून झालेलं आहे. आता या ज्या भाज्या आपण मसाल्यामध्ये कोट करून घेतल्या होत्या ना त्यासुद्धा याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि 5-7 मिनटं चांगल्या भाज्यासुद्धा परतवून घ्यायच्या आहेत. मस्त वास सुटला आहे माहिती आहे का, घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये सगळ्या. इतका छान ना की तुम्हीसुद्धा एकदा बनवलीत ना ही रेसिपी तर तुम्हीसुद्धा म्हणाल खरंच खूप छान रेसिपी आहे. कारण माझ्या घरातसुद्धा ना एवढी छान वाटली ना सगळ्यांना, तुमच्या घरी तर नक्कीच आवडेल सगळ्यांना. मस्त असा हा मसाला ना आपण 5 मिनटं परतवून घेतला आणि त्यानंतर आता काढून घेऊया. याला छान असा परतवला आहे, त्याला तेल सुटेपर्यंत परतवला आहे बरं का. आणि आता त्याला काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये फोडणी करायची. आता पॅनमध्ये पुन्हा मी थोडंसं तेल घातलं आहे, त्याच्यामध्ये जिरेची फोडणी केली आणि आता याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा घातलेला आहे. कांदा चांगला गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. कांदा गोल्डन कलर होईपर्यंत परतला की मग आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे. टोमॅटोसुद्धा 1 घातलेला आहे आपण पिकलेला आणि बारीक तुकडे करून घेतलेत त्याचे, म्हणजे काय होईल पटकन टोमॅटो याच्यामध्ये शिजेल. आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा. नंतर आपण आलं लसूण मिरचीची जी पेस्ट केली होती ती 1 चमचा याच्यामध्ये घालून घेतली. तीसुद्धा चांगली परतवून घेऊया याच्यामध्ये. आणि मस्त अशी बघा आपली ही पेस्टसुद्धा याच्यामध्ये मिक्स झाली आहे, परतवली आहे. आणि आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. इथं आपण हळद, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि हे छान असं मिक्स करून घेऊया हा मसाला याच्यामध्ये आणि चांगला परतवून घेऊया. म्हणजे छान असा मसाला आपल्या या सगळ्या टोमॅटो कांद्याची ज्या पेस्ट आहे त्याला लागेल. आणि नंतर ज्या आपल्या भाज्या आपण परतवून घेतल्या होत्या त्या याच्यामध्ये घालायच्या आहेत. त्यासुद्धा छान अशा 2 मिनटं परतवून घेऊया.
मस्त अशा परतवल्यात आणि सगळं एकजीव केल्यानंतर मग आपण याच्यामध्ये पनीर घालायचं. याच्यामध्ये ना आपण खूप जास्त पाणी वापरणार नाही आहे, अगदी 2-3 चमचे फक्त आपण याच्यामध्ये पाणी वापरायचे. तेही बघा या ताटाला आपण फक्त सगळं काढून लावून घ्यायचं आणि म्हणजे ते पुसून निघेल सगळा मसाला आपला त्याच्यातला, म्हणून आपण 2-3 चमचे पाणी वापरले. आता पनीरचे तुकडे करून घ्यायचेत. पनीरचे तुकडे तुमच्या आवडीने करा, तुम्हाला लहान मोठी कशीही साईज जे आवडत असेल ना तशा साईजनं तुम्ही या पनीरचे तुकडे करून घ्या आणि ते पनीरचे तुकडे याच्यामध्ये घालून घ्यायचेत. मस्त असे पनीर घातल्यानंतर मस्त असं सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आणि हे पनीर आहे ते सगळ्या मसाल्यामध्ये आपण एकत्र करून घेऊया. मस्त दिसतंय ना, एक नंबर दिसते ही भाजी. मला तर खूप आवडली आणि तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा. मस्त असं 5 मिनटं आपण ह्याला परतवायचं आहे. नंतर आपण क्रीम घातली. आपली घरातली दुधाची साय होती ती थोडीशी मी मिक्सरवर फिरवली म्हणजे ती एकसारखी झाली आणि ती घालून घेतली आहे, कारण साईमुळं मस्त टेस्ट लागते आपल्या ह्या भाजीला. आणि आता आपली रेसिपी तयार झाली, आपली ही डिश तयार झाली. पनीरची एवढी सुंदर भाजी होऊ शकते ना, मी आतापर्यंत नव्हतीच कधी खाल्ली अशी भाजी. मी पहिल्यांदा ही रेसिपी बनवली आणि पहिल्यांदा खाते आहे, त्यामुळे ना मला तर खूप आवडली. आणि मसाले बनवायचं तर टेन्शनच नाही आहे, अगदी पटापट 15 ते 20 मिनटामध्ये ही आपली भाजी बनवून तयार होते. माझ्या घरी तर खूप आवडली. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका, कारण खूप छान छान रेसिपी माझ्या चॅनलवर येत असतात. आणि तुम्ही वेट लॉसच्या रेसिपी बघितल्या का हो? नक्की बघा, कारण खूप छान छान आणि भरपूर अशा मी वेट लॉसच्या रेसिपी दिलेल्या आहेत. त्या रेसिपीसुद्धा ट्राय करा आणि आधीमध्ये अशी एखादी भाजी खाल्ली तरीसुद्धा चालते. त्यामुळे अशा रेसिपीसुद्धा आधीमध्ये येतच राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि डेली वॉच करा, कारण माझ्या चॅनलवर आता डेली व्हिडिओ येत राहणार आहेत. त्यामुळे माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा. थँक्यू.